तर आज आपण बनवणार आहोत आषाढ विशेष मस्त कुसकुशीत अशा गुळाच्या कापण्या. अगदी बिस्किटापेक्षाही मऊ अशा कापण्या बनतात. अगदी चिवट वातड अजिबात होत नाही आणि तेलकटी होत नाही. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथं घरातल्याच वाटीने 1 वाटी इथं गूळ घेतलेला आहे. गूळ छान बारीक असा किसून किंवा चिरून घ्यायचा आहे. सेंद्रिय गूळ घेतलेला आहे, चिक्कीचा वगैरे गूळ अजिबात घ्यायचा नाही आहे. तर सर्वात आधी मी एक इथं पातेली घेतलेली आहे. आता आपण गुळाचं फक्त पाणी करून घ्यायचं आहे, पाक वगैरे करणार नाही आहोत. तर त्याच वाटीने इथं अर्धी वाटी पाणीही घेतलेलं आहे. फक्त लक्षात असू द्या, फक्त आपल्याला हे गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. जर तुम्ही या गुळात ना अगदी उकळतं कडकडीत पाणीही टाकलं तरीही चालेल. तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकतात, पण मी इथं गुळाचं ना पाणी बनवून घेणार आहे. तर आता पातेलीमध्ये गूळ टाकून घेतलेला आहे आणि अगदी 4 ते 5 मिनटात आपला गूळ वितळून तयार होतो. तर तुम्ही पाहू शकता गूळ छान वितळलेला आहे. आता आपण लगेच इसं गॅस बंद करायचा आहे आणि छान 10 मिनटं हे पाणी गार होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण हे पाणी वापरणार आहोत. तर त्याआधी इथं त्याच वाटेच्या साह्याने आपण इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच वाटीने आपण गूळ मोजून घेतला होता ना, त्याच वाटीने मी इथं गव्हाचं 2 वाटी पीठ घेतलेले आहे. आपण ज्या रोजच्या चपात्या करतो ना, तेच इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता त्याच वाटीने इथं मी अर्धी वाटी आपलं डाळीचं पीठ घेतलं, म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे ना आपल्या ज्या कापण्या आहेत ना त्या अगदी खुसखुशीत आणि खमंग होतात, अजिबात वातड आणि चिवट होत नाही. तर आता इथं आपण गोडाच्या पदार्थात मीठ घातलं म्हणजे ना आपल्या पदार्थाची अजून गोडी वाढते. तर इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. 2 चमचे बडीशेप ही ओबडधोबड मी खलबत्त्यातच कुटून घेतली. जर तुमच्याकडे बडीशेप पावडर असेल ना तीही घातली तरी चालेल. तुम्हाला जर सुंठ पावडर घालायची असेल तर तीही तुम्ही घालू शकता. मुलांना ना सुंठाचा फ्लेवर आवडत नाही, म्हणून मी इथं जायफळ किसून घातलेलं आहे. आता जायफळ किसून घातलेलं आहे. आता आपण कडकडीत असं तेलाचं मोहन देणार आहोत. तर आपला जो घरात पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्याच चमच्याने मी इथं 4 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. आणि आता एक कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. तेलाचं मोहन घातलं म्हणजे ना अजून आपल्या कापण्या छान अशा कुसकुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा मऊसूत अशा आपल्या इथं कापण्या तयार होतात. तर जो आपला पोहे खाण्याचा मी आता ज्या चम्मचने जे पीठ चाळते ना, त्याच चमच्याने मी तेल घेतलेले 4 चमचे. जर तुमच्याकडे मोठी अशी पोळी असेल ना, ती 2 पोळी घेतली तरीही चालेल. आता छान असं पिठाला हे आपण तेलाचं जे मोहन दिलेलं आहे, छान असं पिठाला असं मळून लावून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून सर्व पिठाला हे तेलाचं मोहन व्यवस्थित बसेल. सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे. तेलाचं मोहन दिल्यामुळे आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत होतात आणि महिनाभर टिकतात. तर छान इथं चोळून मी हे लावून घेतलेलं आहे. छान अशी मोठंही बांधली जाते. तर आपलं परफेक्ट असं हे तेलाचं मोहन बसलेलं आहे. आता आपण जे आपलं उकळून गार करून घेतलेलं जे गुळाचं पाणी होतं ना, जी आपली चहाची गाळणी वगैरे घ्यायची आहे आणि त्याच्याने थोडं गाळून हे पाणी याच्यात मिक्स करायचं आहे आणि छान मस्त याचा असा एक घट्टसर असा गोळा बनवायचा आहे. सुरुवातीला आपण जे पाणी थोडं कोमट असेल ना, चमच्याच्या साहाय्याने असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं गार झाल्यानंतर हाताने छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. आपण ज्या रोजच्या पुऱ्या करतो ना त्याच्यापेक्षा अजून थोडा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. छान इथं मी हा गोळा मळून घेतलेला आहे. आता आपण याला 10 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान असा मऊसूत हा गोळा इथं तयार होतो. आता 10 मिनटं झाकून ठेवल्यानंतर मी इथं त्या गोळ्याचे 4 असे एकसारखे भाग करून घेतलेले आहेत. 4 असे उंडे करून घ्यायचे आहेत आणि चपातीसारखं छान आपण आता तेल पीठ अजिबात न लावता फक्त असंच आपण हे चपातीप्रमाणे चपाती लाटून घ्यायची. पण चपातीपेक्षा जाड आपण ही लाटणार आहोत, किंवा आपल्या कापण्या आहे ना जाडच थोड्या असायला हव्या, बिस्किटासारख्या. अगदी बारीक वगैरे लाटायची नाही आहे. तर पाहू शकता जाड अशी मी इथं चपाती लाटून घेतलेली आहे. आता वरून मस्त अशी खसखस पेरायची आहे, म्हणजे कापण्या खायलाही छान दिसतात आणि दिसायलाही छान दिसतात. आणि तळल्यानंतर ही जी खसखस आहे ना, खाताना छान अशी दाताखाली लागते. आणि आता खसखस याला चिपकून राहावी म्हणून थोडंसं शेवट असं लाटणं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे ही छान अशी खसखस आपल्या चिपकून राहते.
आता परत दुसऱ्या बाजूने छान अशी खसखस पेरून घ्यायची आहे आणि ही पण परत सेम तीच प्रोसेस करायची. परत याच्यावर थोडंसं लाटणं फिरवलं म्हणजे ही छान अशी आपल्या चपातीला ही खसखस चिपकून राहते. तर आई आजीना नेहमी आषाढमध्ये ह्या कापण्या नक्की करते. तर तुम्ही आषाढमध्ये या कापण्या केल्यात का? नसेल केल्या तर लगेच हा व्हिडिओ बघा आणि या कापण्या करायला घ्या. अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. अगदी गुळाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण, पिठाचं प्रमाण. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता मस्त अशा डायमंड शेपमध्ये अगदी मोठ्या अशा या कापण्या कापून घ्यायच्या आहेत. अजिबात लहान वगैरे कापायच्या नाही आहेत. अगदी तळायलाही आणि खायलाही कापण्या अशा मोठ्या असल्या ना हातात लवकरही येतात आणि खायलाही छान वाटतात. तर मी इथं या कापण्या अशा कापून घेतलेल्या आहेत. तर पाहू शकता अजिबात बारीकी नाही आणि जाडी नाही, मस्त अशा आपल्या कापल्या इथं तयार झालेल्या आहेत. आत्ता लगेच बाजूला कढईमध्ये मस्त कडकडीत असं तेल गरम करायचं आहे आणि मस्त आपल्या कापण्या आपण आता तळून घेणार आहोत. तर इथं कढईत तेल अगदी मस्त कडकडीत आधी तापून घेतले. नंतर लो टू मिडियम फ्लेमवर गॅस करायचा आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरच आपण या कापण्या तळून घेणार आहोत. अगदी गॅसची फ्लेम फुल ठेवली आणि त्यावर या कापण्या तळल्यात ना तर वरून रंग तर बदलतो कापण्यांचा, पण आतमध्ये त्या कच्च्या राहतात आणि तळल्यानंतर त्यांना तेलातनं बाहेर काढल्यानंतर थोड्या वेळाने या कापण्या मऊ पडतात. कापण्या मऊ पडू नये म्हणून अगदी मस्त लो टू मिडियम फ्लेमवरच या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. मस्त अगदी सोनेरी रंग येतो. गुळामुळे तर अजून छान याला रंग येतो. तर कापण्या टाकल्यानंतर आपलं तेलाचं टेम्परेचर ना थोडं खाली येतं, म्हणून या कापण्या थोड्या सेट होऊ द्यायच्या आहेत. मग यांना अलटी करून घ्यायचं आहे आणि मस्त खरपूस सोनेरी रंगावर ह्या कापण्या आपण तळून घेणार आहोत. तर तुम्ही आता पाहू शकता मस्त इथं आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत. याच रंगावर कापण्या तळायच्या आहेत. आपण कापण्या बाहेर काढल्यानंतरही याच्यात कुकिंग प्रोसेस चालू असते. थोडासा अजून याची रंग बदलण्याची शक्यता असते, म्हणून जास्त या लालसर करायच्या नाही आहेत. लगेच या कापण्या आता काढून घ्यायच्या आहेत. तर याच पद्धतीने आपण सर्व कापण्या ह्या तळून घेणार आहोत. आता मी जी दुसरीही पारी इथं लाटून घेतलेली होती, आता त्याही कापण्या लगेच आपण तळून घेणार आहोत. तर आषाढ स्पेशल या कापण्या तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि घरातल्यांना खाऊ घाला. तर दुसरी बॅच छान अशी मस्त खमंग अशी कुरकुरीत झाल्या तळून घ्यायची आहे. आता दुसरी बॅच छान इथं तळून घेतलेली आहे आणि आपल्या मस्त आषाढ स्पेशल इथं गुळाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत. घरात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना या कापण्या आवडतील. अजिबात वातळ चिवट झालेल्या नाही आहेत. तर कशी वाटली आजची तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. तर मस्त बिस्किटाप्रमाणे आपल्या इथं कुरकुरीत खमंग आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत.